16वे ॲग्रोव्हिजन हे 21 ते 24 नोव्हेंबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याच्या कॅम्पसमध्ये याच्या मैदानावरती होणार आहे। आणि यावर्षी आपला जो मुख्य फोकस आहे तो आपण टेक्नॉलॉजीवरती ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये यावर्षी आपल्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यामधनं आपण एआयचा वापर करून उत्पादन कसं वाढवता येईल याच्याकरता विशेष भर देणार आहोत। आणि याकरता प्रामुख्याने आपण ज्या कार्यशाळा आहेत आपल्या त्याच्यामध्ये ऊसामध्ये चा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढ कशी जास्त करता येईल, त्यासोबतच संत्र्यामध्ये कशी त्याची म्हणजे संत्र्याची देखील उत्पादन आहे ते पर एकरी कसं वाढवता येईल याच्याबद्दल आपण इथे काही विशिष्ट दीर्घ कार्यशाळा घेणार आहोत। त्याशिवाय आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण 40 कार्यशाळा घेणार आहोत। त्यामध्ये विदर्भातील जी प्रामुख्याने पिकं आहेत जसं कॉटन असेल, कापूस, तूर, सोयाबीन यावरती तर आहेतच, पण याशिवाय बाकी त्यांना पर्यायी पिकं म्हणून आपण जसं आलं, हळद किंवा तेलबिया यांच्यावरती देखील कार्यशाळा घेतोय। आपल्याकडे इथं त्यांना म्हणजे नैसर्गिक शेती कशी करावी, सेंद्रिय शेती कशी करावी यासोबतच त्यांनी त्याला ॲग्रोकेमिकल्स म्हणतो म्हणजे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा नियंत्रित वापर कसा करावा याबद्दल देखील आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आणि शिवाय जे पूरक उद्योग आहेत त्याच्यात शेळी मेंढी पालन असेल आहे, मधमाशी पालन असेल आहे, या विषयावरती देखील आपल्याकडे इथे कार्यशाळा आहेत। आणि या कार्यशाळेतनं जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती आपण पूर्ण देशभरातनं बोलवलेली आहेत। आणि सोबतच तिथे जे यशस्वी शेतकरी आहेत त्यांनी या विषयात चांगलं काम केलेलं आहे त्यांना देखील आपण त्यांचे अनुभव कथन करायला इथे बोलवलेलं आहे। त्यांची कथन होणार आहे, त्यांचं जे आपण त्यांचं जे त्यावर तुम्ही पुरस्कृत पण करणार आहे। आपण दरवर्षी म्हणजे 5 ते 10 शेतकऱ्यांना पुरस्कृत करतो। याशिवाय या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जे चांगले लोक आहेत जसं दुधाचं असेल आहे किंवा FPOचं असेल आहे तर चांगले 10 FPO आहेत त्यांना आपण तिथे त्यांचा सत्कार करतो। संत्र्यामध्ये जे चांगले 5 लोकांनी चांगलं काम केलं त्यांचा तिथे आपण सत्कार करतो। असं आपण साधारणतः एकंदर 40-50 शेतकऱ्यांचा यावेळी आपण गौरव करणार आहोत। मागील 15 वर्षात कसं बघता सर याला की शेतकऱ्याच्या उत्थानासाठी त्यामध्ये आपलं प्रयत्न सक्सेस झाले? मला असं वाटतं की आपला प्रयत्न सुरू आहे, कारण एकदम ओव्हरनाईट याच्यामध्ये काही लगेच असं म्हणता येणार नाही सक्सेस मिळाला म्हणून, पण याच्याबद्दल मला असं वाटतं की अवेअरनेस वाढतोय, लोकांनी याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे। त्यामुळेच आपल्या प्रत्येक कार्यशाळेला प्रदर्शनाला हा प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे। आणि फक्त प्रतिसाद वाढत नाही तर आपण बघितलं की साधारणतः इथं जसं आपण दुधाचं पाहिलं, दुधाचं तर उत्पादन आपल्या इथं जिल्ह्यात वाढलेलं आहे। त्यासोबतच आता बाकी पिकांचं आहे म्हणजे आता संत्र्याचं देखील संत्र्याच्या ज्या बागा ज्या आहेत त्याचं क्षेत्रही वाढलेलं आहे। त्यासोबत इतर बागा देखील आपल्याकडे आता वाढायला लागल्या आहेत। सीताफळ असेल आहे, पेरू असेल आहे, आंबा असेल आहे, याच्या देखील बागा आपल्याकडे जास्त होऊन राहिल्या आहेत। त्यामुळे याचा 100% म्हणजे याचा सकारात्मक परिणाम तर दिसतोच आहे, पण अजून आपल्याला बरंच काही अचीव करायचं आहे। म्हणजे आपण जर का देशातल्या काही भागातलं जिथे प्रगत शेती आहे किंवा आपण जर का देशाच्या बघितलं, आंतरराष्ट्रीयच्यात बघितलं तर आपल्याला मला वाटतं उत्पादन वाढीच्या दृष्टीने, आपला दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने बरंच काही करणं आवश्यक आहे। एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस व्हेन्यू चेंज आहे, त्याबद्दल काय? आपण जिथं ॲग्रोव्हिजन करायचं तिथं मला असं वाटतं की हा देखील ॲग्रोव्हिजनचा सकारात्मक परिणाम आहे की सरकारला देखील वाटलं की इथं एक परमनंट कन्व्हेन्शन सेंटर व्हायला पाहिजे, तिथं दरवर्षी असे कृषीचं किंवा वर्षोवर्ष वेगवेगळे कार्यक्रम होत राहतील। म्हणून त्या जागेवर ती जागा ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची होती, त्या जागेवरती महाराष्ट्र सरकारतर्फे एक ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचं काम सुरू झालं आहे। त्यामुळे तिथे मला असं वाटतं यावर्षी आणि पुढल्या वर्षी आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही, ते सेंटर पूर्ण झाल्यावरती आपण तिथे जाऊ। तोपर्यंत आपण या विद्यापीठाच्या जागेवरती जसं यावर्षी करतोय तसंच पुढल्या वर्षी देखील आपल्याला कदाचित तिथेच करायला लागेल।